भूलविल्या 16 शास्त्र नाव हृदयांतरी तुझं वसत मी भूलविल्या 16 शास्त्र नाव हृदयांतरी तुझं वसत माझ्या आधी हा मान दिधला तुला अरे तुले आला मी श्रीकृष्ण माझ्याशिवाय तू अपूर्ण आहेस राधे म्हणून काय म्हणतोय बघ माझ्या आधी हा मान दिधला तुझला या गोकुळाचा श्रीकृष्ण म्हणती मला माझ्या आधी हा मान दिधला तुझला गोकुळाचा श्रीकृष्ण म्हणती मला माझ्या आधी हा मान बरं आता माझ्या गोळणीला सुरुवात करतो वेळ खूप झालेला आहे अगराधा नको लागू तू या हरीच्या नादा अगराधा नको लागू तू या हरीच्या नादा अग बाजारी जाण्याचा तुझा करीन मी वांदा अग श्रीकृष्ण म्हणतात मला मी आहे या गोकुळाचा दादा आणि परत एकदा सांगतो तुला बाजारी जाण्याचा करी वांदा आणि गवळणीतून काय म्हणतोय लक्ष असू दे शाहीर होईल संसारी यावे रे समजून घे भक्ती भाव रे होईल संसारी यावे समजून घे भक्ती भाव रे जाण विश्वाचा हा बाप रे नको फोड कुणाच्या डोई खापरे हे खापरे नाही बरं का जाण विश्वाचा हा बाप रे नको फोड कुणाच्या डोई खापरे आता हे खापरे बुवा नीट लक्ष द्या म्हणायचं आहे काय आता हे गवळणीत एक विनोद हा विनोद बाजूला ठेवून या भेदिक गवळणीतून कान्हा राधेला कोणता बोध देतोय ते जरा ऐकून घ्या आजवरच्या गवळणी झाल्या आमच्या आजवरच्या गवळणीत प्रत्येक शाहिराला आज जिथे सगळे उपस्थित आहेत प्रत्येकाला हे माहितीये की नावाशिवाय गवळण नाही आज सुद्धा आम्ही नावानेच जाणार बुवा म्हणायचं आहे काय जाण विश्वाचा हा बाप रे नको फोड कुणाच्या डोई खापरे जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा विश्वाचे करी मोजमाप रे विश्वाचे करी मोजमाप रे
विश्वाचे करी मोज वापरे रण विश्वाचा बाप रे नको कोण कुणाच्या डोळी खापरे रण विश्वाचा बाप रे नको कोण कुणाच्या डोळी खापरे मनी वासना आपली वर्णाचा वरती वेश आपली वर्णाचा वरती वेश वर्णाचा वरती वेश अंतरी काळुख तुझ्या अंतरी काळुख अंतरी काळुख तुझ्या अंतरी काळुख स्वतःचा करीना दोष स्वतःचा करेना दोष स्वतःचा करेना दोष ओ हा गिरिधारी उभा वाटेवरी विधकई ठाकरीचा टाकला पिळून दारो दारा चक्र मारून या बाजारा टाकल्या पिळून दारो दारा चक्र मारून या बाजारा शरण यावं लागेल तुला तरे शरण यावं लागेल तुला तरे जाण विश्वाचा बाप रे नको कोण कुणाच्या डोळी हे राधे विश्वाचा बाप रे नको कोण कुणाच्या डोळी खापरे राधे ऐकना जरा ग राधे ऐकना राधे ऐकना जरा ग राधे ऐकना जरा आहे हा माई सापतारा हे रामाये समतारा हे रामाये समतारा बघा म्हणायचं आहे काय हा गाणं या गवळीला उपदेश करतोय पण आज समोरचे शाहीर पाहिले आणि कानालाही दोन ओळी बदल्याव्याशा वाटल्या कारण आज समोर आहेत ते अवेरे आणि खापरे मग काना म्हणालाच असेल ना अहो आधी संसाराचं अवेरे कशामुळे होतं हे समजून बघा नाहीतर उगाच कोणाच्या डोळी खापर फोडू नका